मुंबईतील व्यावसायिक वापरांसाठीच्या झोपड्यांवर आता मालमत्ता कर लागण्याची शक्यता आहे। व्यावसायिक वापरासाठीच्या झोपड्यांवर कर आकारण्याचा मुंबई पालिकेचा विचार आहे। झोपड्यांमध्ये अतिरिक्त मजले वाढवून व्यवसाय करणाऱ्यांना कर लागणार, तर मुंबई महापालिकेचा कर आकारण्याचा विचार आहे। लवकरच निर्णयाची शक्यता सुद्धा आहे। मुंबईमध्ये व्यावसायिक वापरांसाठीच्या झोपड्यांवर कर लागण्याची शक्यता आहे। खरं तर मुंबई महापालिकेचा हा अजूनही विचार आहे, या संदर्भातला निर्णय झालेला नाही, मात्र लवकरच निर्णय होऊ शकतो। व्यावसायिक वापर ज्या झोपड्यांचा केला जातो, ज्या झोपडपट्टीमध्ये व्यावसायिक गोष्टी केल्या जातात त्यांवर आता कर लावला जाऊ शकतो। मुंबईत व्यावसायिक वापरासाठीच्या झोपडपट्ट्यांवर कर लावला जाऊ शकतो। अद्यापर्यंत निर्णय झालेला नाहीये, चर्चा सुरू आहे, या संदर्भातला विचार पालिकेचा सुरू आहे, मात्र लवकरच निर्णय होऊ शकतो अशी सुद्धा माहिती आहे। झोपड्यांमध्ये अतिरिक्त मजले वाढवून व्यवसाय करणाऱ्यांना कर लागणार का, असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो। मुंबईमध्ये खरं तर झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय केले जातात। अगदी उत्पादनापासूनचे व्यवसाय केले जातात। रॉ मटेरियलपासून एखादं प्रोडक्ट तयार करणं हे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांमध्ये केलं जातं। धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये असे अनेक उद्योग आहेत आणि त्यामुळे झोपडपट्टीमध्ये ज्या झोपडपट्टीचा वापर हा व्यावसायिक कारणांसाठी केला जातो त्या झोपडपट्टीमध्ये आता कर लागण्याची शक्यता आहे। या संदर्भात बोलूया, आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत आहेत। आपण शिल्पा यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील घेऊया। शिल्पा, हा निर्णय अद्यापर्यंत झालेला नाहीये, महापालिका या संदर्भातला विचार करते, मात्र जर निर्णय झाला तर नेमके निकष काय असणार आहेत, कशा प्रकारे हा निर्णय लावला जाईल? विक्रांत, आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये झोपडपट्ट्यांची संख्या प्रचंड पाहायला मिळते, मात्र ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचा कुठेतरी मालमत्तासाठी किंवा इतर वेगळ्या पद्धतीने वापर केला जात आहे आणि त्या झोपडपट्ट्यांवर कर लादण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे। तशा अनुषंगाने प्रस्ताव तयार केलेला आहे, विचार देखील सुरू आहे, मात्र या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही। विशेष म्हणजे ज्या झोपडपट्ट्या पात्र आहेत अशा झोपडपट्ट्यांना कर लागणार नाही, मात्र ज्या झोपडपट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा व्यवसाय केला जात आहे, मालमत्ता पद्धतीने जो व्यवसाय केला जातोय त्या झोपडपट्ट्यांना कर लागण्याची शक्यता आहे आणि याचं सर्वेक्षण होईल अगोदर आणि त्यानंतर अशा झोपडपट्ट्यांना मालमत्ता कर आकारण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे। मुंबई महापालिकेने हा विचार केलेला आहे, मात्र अजून हा प्रस्ताव लागू केलेला नाही, विचार केलेला आहे। यानंतर बैठक होईल, बैठकीनंतर निर्णय अंतिम होईल आणि त्यानंतर सर्वेक्षण होईल आणि नंतरच अशा झोपडपट्ट्यांवर मालमत्ता कर लागू करण्याचा विचार मुंबई महापालिका सध्या करत आहे। त्यामुळे मुंबई शहरामध्ये जी झोपडपट्ट्यांची संख्या आहे, जे पात्र झोपडपट्टी धारक आहेत त्यांच्यावर ही कारवाई लागू होणार नाही, हा कर लागू होणार नाही। मात्र ज्या झोपडपट्ट्या आहेत, ज्यांनी अनधिकृतपणे बांधकाम केलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय थाटलेले आहेत, अशा झोपडपट्टी धारकांवर कर लागण्याची शक्यता दिसून येत आहे। येणाऱ्या काळामध्ये जो हा मुंबई महानगरपालिकेने विचार केलेला आहे त्यामध्ये आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न होईल। बैठकीमध्ये वेगवेगळे मुद्दे मांडले जातील आणि त्यानंतर विचार केला जाईल, मग जो प्रस्ताव आहे त्याला मान्यता मिळेल आणि त्यानंतरच हा कर लादण्याची शक्यता आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।